नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या पेड बॅचमध्ये. तर आज आपल्याला शिकायचा आहे नामाचा लिंगविचार. आता आपण पहिला घटक शिकलो होतो नाम. नामाचे आपल्याला 3 प्रकार माहीत होते. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाव. सामान्य नामाचं आपल्याला एक माहीत झालं होतं किंवा सामान्य नामाचा फक्त अनेकवचन होते, म्हणजे याचा अर्थ होतो विशेष नामाचं आणि भाववाचक नावाचं अनेकवचन होत नाही. त्याचबरोबर सामान्य नामाचे एकमेव असा नामाचा प्रकार आहे. सामान्य नाम जो पहिला प्रकार म्हणतो आपण, त्याला त्याचे 2 प्रकार पडतो, ते पदार्थवाचक आणि समूहवाचक. ज्या गोष्टी लिटर, मीटर, ग्रॅममध्ये मोजल्या जाते त्याला पदार्थवाचक म्हणतात. ज्या गोष्टीला आपण हात लावू शकत नाही, केवळ कल्पना करू शकतो, त्याला भाववाचक नाव म्हणतो. समूहवाचक होतं सामान्य नामामधला एक दुसरा ब प्रकार. त्याच्यामध्ये एक प्रकार आहे वर्ग, सैन्य, पलटण, बरोबर नाही का? चोरट्यांची टोळी असेल, सैनिकांची तुकडी असेल, पलटण असेल, विद्यार्थ्यांचं काय असेल, गट असेल, महिलांचं मंडळ असेल, तर हिचे जर म्हणजे गुराढोरांचा कळप असेल, या गोष्टी आपण शिकलेलो आहे. आज आपण गोष्टी आलेलो आहे नामाचा लिंगविचार. आता लिंगविचार म्हणजेच काय? मी एखादी गोष्ट समजा लिहिली. इथं मी म्हटलं एखाद्या व्यक्तीचं नाव लिहिलं. आता तुमच्यातलं एखाद्या व्यक्तीचं नाव असेल अक्षरा. काय नाव आहे? अक्षरा. आता आपण अक्षरा म्हणतो, तर ती अक्षरा म्हणू ना आपण? का ती का म्हटलं? मी म्हटलं एखाद्या व्यक्तीचं नाव राहुल. आता राहुल म्हटलं, तर तो राहुल का म्हणतो? मी म्हणतो शाळा. तर ती शाळा का म्हटली? मी म्हटलं घर. मी काय म्हटलं? घर. तर ते घर का म्हणतो? मी म्हटलं देवघर. किंवा मी म्हटलं वासरू. वासरू. तर वासरू, ते वासरू का म्हणतो? मी म्हटलं मुलं. याला काय म्हणू मग? तो मूल, ते मूल का ती मूल? बरोबर आहे? या सर्व गोष्टींचे उत्तरं सॉल्व्ह करण्यासाठी आज आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. प्रश्न कसे असतात त्याच्यावरती प्रश्नाचा डेमो सांगतो तुम्हाला. हे सगळ्या गोष्टी आज मी शिकवतो. पहा, एक्झाम्पल ऑफ पुढीलपैकी वेगळी जोडी तुम्हाला सांगायची. हा तर प्रश्न तुम्हाला कठीण होईल, कारण की नंतर हे शिकवल्यानंतर लगेच होऊन जाईल. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला सांगायचं होतं. हा प्रश्न पण त्याला एरर आहे. आता उंट या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप तुम्हाला सांगायचे. तुम्हाला माहिती आहे उंटांची उंटणी नसते, उंटाची सांडणी असते. हे तुम्हाला नंतर करता येईल. आता विद्वानचं असते, विद्वानचं विदुषी असते. तो विद्वान आता पुलिंगीचा स्त्रीलिंगी. आता जर कधी आपण म्हटलं मुलाचं काय होते, मुलगी नाही होत, मुलाचं सून होते, स्त्रीलिंगी. जसं आजीचं आजोबा होते. आजीचं आजोबा होते आणि विरुद्धार्थी माझी होते. ह्या बारकावे जाणून घेण्यासाठी मराठी व्याकरण शिकत आहोत आपण. ठीक आहे. तर मग आता मी जी तुम्हाला सुरुवातीला एक स्लाईड लिहून दिली, स्लाईडवर काय बोललो मी, का बा शाळा आहे तर ती शाळा, अक्षरा आहे तर ती एका मुलीचं नाव बोध करते. आता ती म्हणजेच काय दर्शवते रे? ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो म्हणजे काय दर्शवते? ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो म्हणजे काय दर्शवल्या जाते? तो म्हणजे पुल्लिंगी आणि ते म्हणजे काय दर्शवले जाते? ते म्हणजे नपुंसकलिंगी. माझ्या मित्रांनो, आज पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग नामाच्या लिंग विचाराचा विचार केला तर 3 प्रकार आहेत. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. हे 3च्या तिन्ही प्रकार याला काही-काही शब्द अपवाद असतात. माझ्या मित्रांनो, याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही शब्द असे असतात जे 2-2 लिंगात येतात. काही शब्द आहेत जे तिन्हीही लिंगात येतात. काही शब्द आहे फक्त स्त्रीलिंगी असतात. काही शब्द आहे फक्त पुल्लिंगी असतात. काही शब्द आहे फक्त ते काय असतात तर नपुंसकलिंगी असतात. आज आपण त्याचा काही-काही शब्द असतात की एका शब्दाचे 2-2, 3-3 अर्थ होतात. मग त्याचा जो अर्थ काढला, ती त्याची लिंग त्याला मानल्या जाते. म्हणजे जसं आता तो हार आहे. हार म्हणजेच काय एक गळ्यात घालायचा माळ ज्याला आपण म्हणतो. मग तो हार झाला. पण जर कधी आपल्याला तोच हार म्हणजे पराभव भारतानं समजा मॅच जिंकली आणि श्रीलंकेविरुद्ध, तर काय झाली? श्रीलंकेची हार. हार म्हणजे ती हार झाली. म्हणजे एकच हार हा शब्द वेगळ्या-वेगळ्या गोष्टीनं काम करू ना. माझ्या मित्रांनो, याच्यासाठी तर स्त्रीलिंगीचा बोध होईल त्यावेळेस ती, पुल्लिंगीचा बोध होईल त्यावेळेस तो आणि नपुंसकलिंगीचा बोध होईल त्यावेळेस ते, या गोष्टी इथं
आपण पाहणार आहोत आता. ठीक आहे. सगळ्यात बेसिक गोष्ट, नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक अगर काल्पनिक आहे. आता वास्तविक म्हणजेच काय? ज्या गोष्टी अस्तित्वात आहे. पेन अस्तित्वात आहे, तुमच्या हातचा मोबाईल अस्तित्वात आहे, माझ्या जवळचा मोबाईल अस्तित्वात आहे, मी अस्तित्वात आहे. ओके. माझं घर अस्तित्वात आहे, माझे वडील अस्तित्वात आहे. ओके. माझी शेती अस्तित्वात आहे. पण काल्पनिक काय? स्वर्ग, सौंदर्य, राग, ज्या गोष्टीला हात लावू शकत नाही. आपण काल सांगितलं होतं. ज्या गोष्टी वास्तविक आहेत म्हणजे ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकतो. काल्पनिक आहे ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकत नाही. नर जातीचा आहे का? नर म्हणजे काय? पुरुष जातीचा आहे, की मादी जातीचा आहे म्हणजे काय स्त्री जातीचा आहे? या दोन्हीपैकी कोणत्याही वरच्या जातीचा नाही म्हणजे तो तिसराच आहे. म्हणजे त्याला आपण ते म्हणू, की हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. लिंग या शब्दाचा अर्थ मराठी व्याकरणात खून असा मानायचा असतो. काय म्हणसाल माझे मित्रांनो? मराठीतील लिंग व्यवस्था ही फारच अनियमित व गोंधळाची आहे. हे तितकंच खरं आहे. इथं एक सूचना तुमच्यासाठी आहे. लिंग या शब्दाचा अर्थ खून किंवा चिन्ह असा होतो. काय म्हणतो माझे मित्र? लिंग या शब्दाचा अर्थ खून किंवा चिन्ह असा होतो. लिंग, वचन आणि विभक्तीमुळे नामाच्या रूपात जो काही बदल होतो, त्याला नामाचे विकरण असे म्हणतात. ओके. नामाच्या रूपात ज्याला बदल होतो, त्याला नामाचे विकरण असे म्हणतात. लिंगाचे एकूण 3 प्रकार पडतात. लिंगाचे एकूण किती प्रकार पडतात? 3. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. हाच याच्यामधला महत्त्वाचा पहिला टप्पा आहे. मला इतकं सांगा, लिंगाचे एकूण प्रकार किती? 3. नामाचेही 3च प्रकार होते. लिंगाचे 3 प्रकार आहेत. पहिला पुल्लिंगी, दुसरा स्त्रीलिंगी, तिसरा नपुंसकलिंगी. पुल्लिंगी ज्यावेळेस आपल्याला वापरायचं असेल, त्यावेळेस आपण तो हा वापरतो. स्त्रीलिंगी ज्यावेळेस वापरायचं असेल, त्यावेळेस आपण ती हे वापरतो आणि नपुंसकलिंगी ज्यावेळेस वापरायचं असेल, त्यावेळेस आपण ते हे वापरतो. या सगळ्या गोष्टी माझ्या मित्रांनो, तो, ती, तेनं आपण क्लिअर करू शकतो आणि जे अपवाद आहे, ते आपल्याला पुढे पाहता येणार आहे. पुढे आपण पाहतोय पुल्लिंगी म्हणजे पहिला जो प्रकार आहे पुल्लिंगी, त्याला आपण पाहतो पुरुष. वास्तविक म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात आहे. काल्पनिक ज्याला फक्त कल्पना करू शकतो. पुरुष आहे किंवा नर आहे. पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंगी असे म्हणतो. त्यासाठी एकवचनात कोणता आपण शब्द वापरतो त्यासाठी एकवचनात तो हे सर्वनाम वापरतात. आता सर्वनाम म्हणजेच काय? मी तुम्हाला एखादं वाक्य देतो. मी म्हटलं, आता एक म्हटलं होतं अक्षय नावाचा काही पोरगा लिहिला होता वाटतं मी अक्षरा लिहिलं होतं. त्याच्यानंतर राहुल नावाचा पोरगा. राहुल आता माझ्या वाक्यावर पहिलं मी वाक्य पाक असं उच्चारतो. राहुल हा हुशार मुलगा आहे. तो शाळेत जातो, तो अभ्यास करतो. आता फक्त मी पहिला शब्द म्हटला राहुल हुशार मुलगा आहे. पण मी दुसऱ्या शब्दामध्ये तो अभ्यास करतो आणि तो शाळेत जातो. मी म्हटलं होतं राहुल हुशार मुलगा आहे, पण तो शाळेत जातो अन् तो अभ्यास करतो. म्हणजे मी जाणीवपूर्वक राहुल हे नाव दुसऱ्या वाक्यामध्ये वापरलं नाही, तिसऱ्या वाक्यामध्येही वापरलं नाही. कारण की जर मी त्या गोष्टी राहुल हुशार मुलगा आहे, राहुल शाळेत जातो, राहुल अभ्यास करतो, राहुल घरचे भांडे घासतो, राहुल घरात बाहेरचे भांडणं आणतो. म्हणजे त्या शब्दाची काय झाली असती, रिपिटेशन झाली असती. त्याला व्याकरणदृष्ट्या आपण अयोग्य मानतो. मग आपल्याला नामाबद्दल जो एक शब्द वापरतो, राहुल हा पुरुष होता. पुरुष आहे म्हणजेच नर आहे, नर आहे म्हणजे त्यासाठी एक शब्द वापरतो. तो हुशार होता, तो शाळेत जातो, तो भांडे घासतो. तसंच आहे इथं वास्तविक अगर काल्पनिक पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंगी असे म्हणतात. त्यासाठी एकवचनात काय वापरले जाते पुल्लिंगीसाठी? तो हे सर्वनाम वापरले जाते. सर्वनाम म्हणजेच काय? नामाच्या जागी येते. तरी समजलं नसेल अजून एकदा रिपीट. राहुल हा हुशार मुलगा आहे. तो शाळेत जातो, तो अभ्यास करतो. राहुल या वाक्यातला पुरुष आहे म्हणून त्याच्यासाठी मी तो शाळेत जातो. मग तिथं राहुल न घेता मी काय म्हटलं तो म्हणजे सर्वनाम हे नामाच्या जागी येत असते. निर्जीव घटकाबाबत काय महत्वाचं आहे? माझ्या मित्रांनो,
त्याचा मोठे आकार, पराक्रम, उग्रता, कठीणपणा हे घटक शक्यतो पुल्लिंगी मानल्या जातात. तसेच द्विरुक्त नामाच्या शेवटी 8 प्रयत्न असल्यास अशी नामे शक्यतो पुल्लिंगी मानली जातात. अशी नामे शक्यतो कशा मानली जातात? अशी नामे शक्यतो पुल्लिंगी मानली जातात. आता एक्झाम्पल ऑफ मी लिहिलं इथं, ओके. मुलगा हा पुल्लिंगी आहे. आपण काय म्हणतो? तो मुलगा. घोडा काय म्हणतो? तो घोडा. फळा आपण काय म्हणतो? तो फळा. चिमणा आपण काय म्हणतो? तो चिमणा. मृत्यू आपण काय म्हणतो? तो मृत्यू. डोंगर आपण काय म्हणतो? तो डोंगर. तो समुद्र, तो राग, तो चकचकाट, ते चकचकाट नाही. तो कळकळाट, विजेचा कळकळाट असतो ना. थरथराट, तो थरथराट. तो याला काय? तो अपवाद आणि तो माझ्या मित्रांनो काय होईल? भरभराट. आता फक्त याच्यात व्ही-आय-एम-पी करून ठेवा. भरभराट हा शब्द पुल्लिंगी आहे. भरभराट हा शब्द कसा आहे? भरभराट हा शब्द पुल्लिंगी आहे. यानंतर स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला सांगितलेला आहे. स्त्रीलिंगी शब्द. काल्पनिक अथवा वास्तविक स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या, काल्पनिक अथवा वास्तविक स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दास स्त्रीलिंगी असे म्हणतात. सामान्यपणे ती या सर्वनामाचा वापर ज्या नामांसाठी केला जातो ती. आता आपण घेतलं होतं राहुल दुसऱ्या वाक्यात अक्षरा. अक्षरा हुशार मुलगी आहे. ती शाळेत जाते, ती अभ्यास करते, ती बाहेरचे भांडणं घरात आणते. म्हणजे आपण एक जाणीवपूर्वक शब्द वापरला. अक्षरासाठी ती मुलगी आहे, म्हणून स्त्री आहे याचा अर्थ म्हणून ती. ओके. म्हणजेच काल्पनिक अथवा वास्तविक स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी असे म्हणतात. सामान्यपणे ती या सर्वनामाचा वापर ज्या नामांसाठी केला जातो त्यांना स्त्रीलिंगी नामे असे म्हणतात. याशिवाय सौंदर्य, नाजूकपणा, मार्दव, चपळता, कोमलता, दर्शक घटक असे स्त्रीलिंगी मानले जातात. ओके. ते मार्दवच आहे बरं का. यानंतर आता मुलगी आहे. मुलीला काय म्हणतो आपण? ती मुलगी. घोडी असेल तर काय म्हणतो आपण? ती घोडी. फळी असेल, फळा तो आणि फळी तो चिमणा, ती चिमणी. ती श्रीमंती, तो श्रीमंत. ती नदी, तो नाला. ओके. ती बासरी आणि ती काठी. जिथंही ती हा सर्वनाम वापरतो त्याला आपण सर्वसाधारणतः स्त्रीलिंगी म्हणतो. तो सर्वनाम वापरतो त्याला आपण पुल्लिंगी म्हणतो. आणि माझे मित्रांनो, जिथं आपण ह्या 2 पैकी काहीच वापरत नाही त्याला आपण नपुंसकलिंगी म्हणतो. ते कसं? ते पुढच्या स्लाइडवर आता पाहू. पहा. नपुंसकलिंगी नावं कशी असतात? नपुंसकलिंगी. एखाद्या नामावरून नर म्हणजेच पुरुष, मादी म्हणजे स्त्री असा कोणताच बोध होत नसेल, तर ते नपुंसकलिंगी मानले जातात. तृतीय पुरुषी एकवचनी तेय सर्वनाम ज्याच्यासाठी वापरले जाते त्याला नपुंसकलिंगी असे म्हणतात. याशिवाय छोटेपणा, क्षुल्लकत्व, दर्शक घटक नपुंसकलिंगी मानले जातात. ज्यावेळी सजीव प्राण्यांमध्ये नर आहे की मादी आहे असा गोंधळ असेल त्यावेळेस त्याला नपुंसकलिंगी मानले जातात. आता थोडंसं समजून घ्या. माझ्या मित्रांनो, आपण जर कधी क्लिअरली आपल्याला सर्वनाम वापरले जाते तो, क्लिअरली आपल्याला सर्वनाम वापरल्या जाते ती. आता तो वापरल्या झालं तर म्हणजे तो पुरुष झाला. ती वापरली झालं तर ते स्त्री झाली आणि ज्यावेळेस जर कधी ते वापरलं गेलं तर ते वापरलं गेलं तर नपुंसकलिंगी सर्वनाम ते झालं असं म्हणायला हरकत नाही. माझ्या मित्रांनो, एखाद्या नामावरून नर व मादी जातीचा असा कोणताही बोध होत नसेल तर ते नपुंसकलिंगी असे मानले जातात. तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम ज्याच्यासाठी वापरले जातात त्याला नपुंसकलिंगी असे मानले जातात. आता एक्झाम्पल ऑफ याचे पाहूया आपण. एक्झाम्पल, ठीक आहे. अरे याचे एक्झाम्पल लिहिले नाही काय? बरं, मी देतो याचे एक्झाम्पल. मला इतकं सांगा माझ्या मित्रांनो, आपण जर कधी म्हटलं वासरू, ओके, मी सांगितलं होतं घर. ते घर म्हणतो का आपण? ते घरच म्हणतो.
तो घर म्हणतो काय? ती घर म्हणतो काय? घर. वासरू, वासरू. गवत, घर, वासरू, गवत. आणखी उदाहरणं सांगा. आता आपण काय म्हटलो? फूल, फूल, पाणी. हे सर्व शब्द जे आहेत, हे कसे वापरले जातात? ते या शब्दाने वापरल्या. ते गवत, ते वासरू, ते घर, ते फूल आणि ते पाणी. माझ्या मित्रांनो, नपुंसकलिंगी हे कसे आहेत? एक प्रकारे हे शब्द आहेत. जिथं तो या शब्दाचा वापर होतो, तो पुल्लिंगी. जिथं ती या शब्दाचा वापर होतो, तो स्त्रीलिंगी. आणि जिथं या 2 पैकी वापर होत नाही, म्हणजे ते या शब्दाचा वापर होतो, त्याला नपुंसकलिंगी शब्द असे म्हणतो आपण. ओके. ह्या तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असेल. आता थोडंसं काय करूया आपण, हे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इथं. त्याच्यापूर्वी आपल्याला काही अपवाद आहेत, ते अपवादच शिकायचे आहे आज. फक्त मला एवढं सांगा, क्लिअर गोष्टी झाल्या काय? मी एकदा परत तुम्हाला रिपीट अगेन घेऊन जाऊ तिकडे. पुल्लिंगी वास्तविक ज्यावेळेस आपण तो या सर्वनामाचा वापर करतो, त्यावेळेस कोणता होतो? पुल्लिंगी. एक्झाम्पल ऑफ मुलगा, घोडा, फळा, चिमणा, मृत्यू, डोंगर, समुद्र, राग, चकचकाट, कचकचाट, कळकळाट, थरथराट. त्यानंतर स्त्रीलिंगी काय? काल्पनिक वस्तू, ते परत झालं. जिथं ती या शब्दाचा वापर होतो, तो स्त्रीलिंगी. मुलगी, घोडी, फळी, चिमणी, श्रीमंती, नदी, वासरी आणि काळी. याच्यानंतर काय आहे माझ्या मित्रांनो? नपुंसकलिंगी आहे. एखाद्या नामावरून नर व मादी जातीचा कोणताही बोध होत नसेल, तर ते काय म्हटलं जाते? नपुंसकलिंगी. त्यावेळेस कोणता घटक वापरला जातो? ते. ते घर, ते वासरू, ते गवत, ते फूल आणि ते पाणी. आता याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे लिंग व्यवस्थेमध्ये सामान्य नियम काय आहे? आता पहिला नियम आहे माझ्या मित्रांनो, इक प्रत्ययांत नामे स्त्रीलिंगी असतात. इक. आता थोडंसं एक शब्द कोणताही मी इथं घेतो. पहिला शब्द आगळिक. मी कोणता शब्द घेतला? आगळिक. याच्यातून तुम्ही एक प्रत्यय बाहेर काढू शकता. आता प्रत्यय म्हणजेच काय? शब्दाला लागलेला शब्द हा प्रत्यय असतो आणि शब्दाच्या आधी लागलेला शब्द हा उपसर्ग असतो. आता मी एक थोडंसं समजून सांगतो. फक्त समजून घ्या. हा आगळिक, हा आगळिक म्हणजे इक, 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 इक. ठीक आहे. शब्दाला आगळिक शेवटी लागलेला आहे इक. पण मी जर लिहिलो तिथं रोज हा शब्द लिहिला मी एक्झाम्पल ऑफ. मी कोणता शब्द लिहिला? मी रोज शब्द लिहिला. पण याच्या आधी हा काय एक मूळ शब्द आहे. हा काय? मूळ शब्द आहे. आणि याच्या आधी मी लिहितो आता दर. मग आता हा काय लिहितो मी? हा उपसर्ग लिहिला. कारण की उपसर्ग का बरं मानतो याला? इंग्रजीमध्ये सफिक्स, प्रिफिक्स असं काहीतरी असते ते. ठीक आहे. उपसर्ग लिहिला. शब्दाच्या आधी जो शब्द लिहिला, तो उपसर्ग झाला. शब्दाच्या नंतर एखादा शब्द लिहिला, तर तो प्रत्यय झाला. मूळ शब्दाच्या आधी काहीतरी लिहिलं तर उपसर्ग, शब्दाच्या नंतर लिहिला तर त्याला काय म्हणतो आपण? प्रत्यय. मग आता हा रोज शब्द होता. याच्या आधी मी दर लिहिलं तर शब्द कोणता बनला? दररोज. मग रोजच्या आधी दर आला म्हणजे हा उपसर्ग साधित शब्द झाला. हा आगळिक हा प्रत्यय साधित शब्द झाला कारण त्याच्या शेवटी शब्द लिहिलेला आहे. हे त्यातून समजून सांग. आता आगळिक इथं इक आला. तिडीक इक आला. मोकळीक इक आला. सोयरीक इक आला. आता मला इतकं सांगा, जिथं-जिथं इक येऊन राहिला, काय म्हणते? इक प्रत्ययांत नामे सर्वसाधारणतः स्त्रीलिंगी लिहिल्या जाते. पहिले आपला सर्वसाधारणतः ऋ ती तिडीक, ती मोकळीक, ती सोयरीक, ती आगळीक. पण याच्या व्यतिरिक्त रूल काय म्हणते? रूल माझ्या मित्रांनो असा म्हणते, जिथं इक प्रत्यय लागला जातो किंवा शब्दाची शेवट हा इक न होते, त्याला आपण काय म्हणतो? स्त्रीलिंगी रूपे असे म्हणतो. याच्यानंतर एकेरी, ठीक आहे. एकेरी शब्दाच्या शेवटी ई असेल, पहा आता एकेरी शब्दाच्या शेवटी ई असेल, तर ते नाम स्त्रीलिंगी असते. तसेच तसेच विरुक्त धातू साधित नामाच्या शेवटी अ, ई असल्यास ते स्त्रीलिंगी मानायचे असते. आता उडी, थुंकी, मारामार, पळापळ, मारामारी, झोंबा, झोंबी काय असेल हे? हे सर्व माझ्या मित्रांनो अ, ई असल्यास ते कसे मानायचे असते? स्त्रीलिंगी मानायचे असते.
अ किंवा ई असल्यास ते कसे स्त्रीलिंगी मानायचे असते. उडी, थुंकी, मारामार, पळापळ, मारामारी, झोंबा-झोंबी हे सर्व काय झाले? हे स्त्रीलिंगी माना. आता ती थुंकी, ती उडी, ती मारामार, ती पळापळ, ती मारामारी, ती झोंबा-झोंबी. तो झोंबा-झोंबी म्हणतो का आपण? नाही ना. आणि रूल काय आहे? ज्या शब्दाच्या एकेरी शब्दाच्या शेवटी ई असल्यास ते नाम काय? स्त्रीलिंगी असते. यानंतर आहे त. त प्रत्ययांत धातू साधिते नामे नपुंसकलिंगी असतात. म्हणजे जिथं त लागलेला आहे. म्हणजे काय? खलित, लिखित, रखित हे काय असतात? सर्व तयुक्त जे धातू साधित आहेत ते. आता ते खलित, ते लिखित, बरोबर नाही का? तर जिथं ते लागते ते आपल्याला हे पण माहीत होतं का ऑलरेडी ते काय लिंगी मानल्या जात होतं. यानंतर आहे वस्तूचे लिंग काल्पनिक तर प्राण्यांचे लिंग कसे वास्तविक असते. वस्तूचे लिंग काल्पनिक असते तर प्राण्यांचे लिंग कसे वास्तविक असते. आता आकारांत पुलिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत म्हणजे आकारांत पुलिंगी आकारांत पुलिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत व नपुंसक लिंगी यकारांत सुद्धा होते म्हणते. नपुंसक लिंगी काय होते? यकारांत सुद्धा होते. एक्झाम्पल ऑफ मुलगा. आता मुलगा आहे म्हणजेच काय? हे पुलिंगीचा गट होय, हा स्त्रीलिंगीचा गट होय आणि हा नपुंसक लिंगीचा गट होय. फक्त एवढं क्लिअर कर जायचं. आता पुलिंगी आपण काय म्हणतो? तो मुलगा, तो पोरगा, तो कुत्रा, तो घोडा, तो देव, तो बकरा, तो लांडगा, तो चुलता. म्हणजे जिथं-जिथं तो लागून राहिले याचा अर्थ काय? हे सर्व नाव कसे आहेत? पुल्लिंगी आहेत. पण याच मुलाचं जर कधी आपण स्त्रीलिंगी करायला गेलो, तर मुलगी. आता मुलगा आ, 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 पोरगा आ, कुत्रा आ, घोडा आ, देव, देव. आता पहा, तर इथं थोडं समजून घ्या. आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत व नपुंसक लिंगी. तो देव आहे ना, आता देव आहे, तो देव आहे. तर याचं काय होऊ राहिलं कधी-कधी दैवत, देवी हे थोडंसं अपवाद करता येईल. बकरा, लांडगा, चुलता. ओके. काय करसाल? चुलता. आता हे पहा, मुलगाचं मुलगी, पोरगाचं पोरगी, कुत्र्याचं कुत्री. त्यानंतर तो देव म्हणतो बरं आपण. तो देव पुल्लिंगी आहे हा शब्द. हा पुल्लिंगी आहे. घोडा, देव हे अकारांत आहे बरं. तर कुत्रा, कुत्री, घोडा, घोडी, देव, देवी. ई झालं बरं. बरोबर इथं पाहून घ्या ही ई. याचं स्त्रीलिंगी करू राहिलं तर कसं होऊ राहिलं? मुलगी, पोरगी, कुत्री, घोडी, देवी, बकरी, लांडगी आणि चुलती. आणि तसंच पुढे म्हटलं आहे, की नपुंसकलिंगी त्या नावाचं नाव एकांत होते. आता मुलगा पुल्लिंग, मुलगी स्त्रीलिंगी, मुलगे एकारांत नपुंसकलिंगी. मुलगे ये, पोरगे ये, कुत्रे ये. ओके. घोडे, दैवत, बकरे, लांडगे, चुलते म्हणजेच काय झालं या सर्व याचं यकारांत बनून राहिलं. इथं काय रूल आहे? आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत व ते नपुंसकलिंगी करतांनी यकारांत होते. बरेचदा घोडा आहे की घोडी, कुत्रा की कुत्री असा संभ्रम असतो. त्यावेळीस घोडे, कुत्रे असे नपुंसकलिंगी वापरल्या जाते. आता ते घोडे, ते कुत्रे डायरेक्ट नपुंसकलिंगी. ते म्हटलं तर नपुंसकलिंगी आपण मानतो. स्लाईड खूप महत्त्वाची आहे. नियमाच्या संदर्भात आहे. पेपरमध्ये प्रश्न डायरेक्ट विचारते तुम्हाला या पूर्ण स्लाईडवर. मुलगाचं स्त्रीलिंगी रूप काय होते? मुलगी होते. आणि त्याचं जर कधी अनेक वचन सॉरी नपुंसकलिंगी करायचं झालं तर मुलगे होते. आणि डायरेक्ट हे डेफिनेशन विचारतो तुम्हाला. आकारांत पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप कसं होते म्हणते. तिथं ऑप्शन असते यकारांत, उकारांत, वाकारांत नाही का, याकारांत, इकारांत जे काही ऑप्शन द्यायचे असेल ते देतात तिथं. यानंतर आपल्याला आहेत 2 नंबरचा नियम. काही, काही अकारांत पुल्लिंगी. आता काही अकारांत सुद्धा असतं ना, जसं आपला कुत्रा होता तो आकारांत, पण खांब, खांब अकारांत झालं ना. तर काही स्त्रीलिंगी रूपे आकारांत होतात. आता खांबचं काय होईल? खांबास. थांबा आता, ते अनेक वचन होते तिकडे. आता शिक्षक, हे काय झालं? तो शिक्षक म्हणतो ना, तो म्हटलं म्हणून पुल्लिंगी आहे.
पण अकारांत आहे. पण तो का आपण त्याचं स्त्रीलिंग करायला शिक्षिका म्हणजे काय झालं? शिक्षिका आकारांत झालं. सेवक, सेविका. संचालक अकारांतचं संचालिका, अकारांतचं आकारांत. दिग्दर्शक अकारांत, दिग्दर्शिका आकारांत. गायक अकारांत, गायिका आकारांत. नायक, नायिका. संपादक, संपादिका. म्हणजे अकारांताचं काय होऊन राहिलं? आकारांत होऊन राहिलं. तर तिसरा काय आहे? काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूपे इकारांत सुद्धा होते. काही अकारांत पुल्लिंगी आहेत. म्हणजे हंस, तर काय होईल? हंसी. वानर, वानरी. गोप, गोपी. देव, देवी. युवक, युवती. माकड, माकळी. ओके. व्याघ्र, व्याघ्री. हे व्ही-आय-एम-पी करतात हां. हे व्ही-आय-एम-पी करता पेपरमध्ये होते. युवकचं अनेक वचन युवकचं युवकच होते. स्त्रीलिंगी रूप. युवतीचं युवतीच होते अनेक वचन सुद्धा. हे युवत्या नाही होत. दासचं दासी. बेडूकचं बेडकी. कुमारचं कुमारी. दासचं दासी. मृगचं मृगी. नदचं नदी. तरुणचं तरुणी. बेडूकचं बेडकी आणि दासचं दासी. काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूपे हे इकारांत होत असतात. कसे होतात माझे मित्रांनो? अकारांत पुल्लिंगी आहे बरं. आता हंस आहे म्हणजे काय? तो हंस म्हणतो. वानर आहे आपण काय म्हणतो? तो वानर. तो गोप आहे. तो देव आहे. तो युवक आहे. ते माकड आहे किंवा तो माकड आहे. व्याघ्र, तो व्याघ्र. व्याघ्र म्हणजे वाघ. ठीक आहे. यानंतर आहे 4 नंबरचा नियम. काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दांस ई किंवा इन प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे होत असतात. आता सुतार. सुतारचं काय होईल? सुतारीन. वाघचं काय होईल? वाघीन. मालकचा काय होईल? मालकीन. साजनचं काय होईल? साजनी. जेतात पहा व्ही-आय-एम-पी करता रे बुवा याला. ओके. जेताचं काय होईल? जेती. दाता, दात्री. दाताचं दाती करता पेपरमध्ये बऱ्याचदा दात्री होते व्ही-आय-एम-पी आहे पेपरमध्ये. इथं फसवत तुम्हाला. नागचं नागोबाने नागिन. कुंभारचं कुंभारीन. सिंहचं सिंहीण आणि हे व्ही-आय-एम-पी आहे. इथं विलांट्यामध्ये फसवत तुम्हाला. हरीणचं हरिणी. इथं विलांट्यामध्ये फसवत तुम्हाला. मित्र मैत्रीण. शिंपीचं शिंपीन आणि परीटचं परटीन. काय? परिटी नाही, परटीन. ओके. तर काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामं आहेत. जसं तो सुतार झालं, पण ते जर कधी आपल्याला करायचं असेल तर सुतारीण म्हणतो आपण. तो वाघ झाला त्याला आपण स्त्रीलिंग करायचं झालं तर वाघीण म्हणतो. ओके. तर नातेदर्शक, आकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप हे इकारांत होत असते. काका, तो काका. तर आपण काय म्हणतो? काकाची काकी म्हणजेच ते काय झालं मग? इकारांत झालं. आकारांतचं कसं झालं? इकारांत. तो मामा आपण काय म्हणतो? ती मामी म्हणजे आकारांताचं कसं होऊ राहिलं इथं? आकारांताचं इकारांत होत आहे एवढं लक्षात ठेवा. आकारांताचं कसं होऊ राहिलं? इकारांत होत आहे. ओके. व्याघ्राचं व्याघ्री होते बरं. नदचं नदी होते. तरुणचं तरुणी. कुमारचं कुमारी. ठीक आहे. काही रूल नंबर 6 काही आकारांत पुल्लिंगी आहेत आणि ते पदार्थवाचक आहे. या नामांना ई प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूप बनतात. आता लोटा. ओके. काय होईल माझ्याबरोबर? लोटा. लोटाचं काय होईल? लोटाचा काय होईल? लोटा. ओके. आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागून लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. लोटा. आता पहा. लोटाचं काय होते? आ. काय होईल? लोटी इकारांत. आरसा. काय होईल? आरसी. सुरा. आ तर काय होईल? सुरी. आकारांताचं काय बनून राहिलं? इकारांत. तो खळा म्हणजे हे सर्व कसे आहेत? पुल्लिंगी शब्द आहेत बरं एवढं लक्षात ठेवता. तो खळा. आकारांत तर काय होईल? ती खळी. तो फळा. काय होईल? ती फळी. तो थैला. काय होईल? ती थैली. संस्कृतमधून मराठीत आलेल्या संस्कृतमधून मराठीत आलेल्या पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे हे ई प्रत्यय लागून तयार होत असतात. काय म्हणतात? संस्कृतमधून मराठीत आलेल्या पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे हे प्रत्यय लागून तयार होतात. ते कसं? राजा. राजाचं राणी नाही, राज्ञी. पाहून घ्या व्ही-आय-एम-पी आहे. विद्वानचं विदुषी. ग्रंथकर्ताचं ग्रंथकर्ती. सम्राटचं सम्राज्ञी आणि विधाताचं विधाती नाही, विधात्री. हे व्ही-आय-एम-पी आहे पेपरमध्ये. हेच तुम्हाला जास्तीत जास्त माझ्या मित्रांनो विचारते. ओके.
विधाता विधात्री, सम्राटचं सम्राज्ञी, ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती, विद्वानचं विदुषी, राजाचं राज्ञी. हे सर्वांना समजलं का? संस्कृतमधून मराठीत आलेल्या पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून तयार होत असतात. ओके, पुढचा स्लाइड पाहू आपण. डन. रूल नंबर 8 आहे, काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे खालीलप्रमाणे होत असतात. पुरुषचं होते स्त्री, बापचं होते बापीन नाही आई, बालकाचं होते बालिक, नवराचं होते बायको नवरी नाही, कवीचं होते कवयित्री आणि इत्री कोणती? रस्ववाली पहिले. ह्या पेपरमध्ये प्रश्न कितीतरीदा विचारला आहे. ओके, येडकाचं होते मेंढी, येडकोबा नाही, नर्तकचं नर्तिका आणि शुकचं सारिका. हे VIMP करतो रे भाऊ. शुक सारिका, नर्तक नर्तिका, एडका मेंढी, कवी कवयित्री, पुरुष स्त्री, बाप आई, बालक बालिका, नवरा बायको. तर काही शब्द निरनिराळ्या लिंगात सुद्धा येतात. जसं आता हे तर तुम्हाला एकदम पाठच लागेल, कारण की पेपरमध्ये प्रश्न तुम्हाला कसे फसवून जाईल याच्यावर प्रश्न येतात आणि ते 100% फसवणारे असतात. आता पुलिंगी दिलेला आहे गट, एक स्त्रीलिंगी दिलेला आणि एक नपुंसकलिंगला. आता अस्वल हा शब्द पुलिंगी नाही, इथं क्रॉस आहे, म्हणजे तो अस्वल म्हणू शकत नाही आपण. आपण जे म्हणत असेल ते चुकीचं म्हणत असेल. तो अस्वल नाही, आपण म्हणतो ती अस्वल आणि ते अस्वल. म्हणजे अस्वल हा शब्द ती आणि ते आहे. अस्वल हा शब्द कसा आहे? अस्वल हा शब्द ती आणि ते आहे. तर मांजर हा जो शब्द आहे, आता आपण तो मांजर म्हणतो काय? मांजरीले काय म्हणतो आपण? ती मांजर. मांजरीले काय म्हणतो आपण? ती मांजर आणि ते मांजर. माझ्या मित्रांनो, दुकान आहे. आपण तो दुकान जरी म्हणत असेल, तर ते चुकीचं आहे. आपण दुकानावर म्हणलं पाहिजे ती दुकान आणि ते दुकान. ओके. तर मुंगूस जे आहे, तो मुंगूस. मुंगूस काय? तो आणि ते. तिथं ती मुंगूस होणार नाही. ओके. माणूस जो आहे तो माणूस आणि ते माणूस, पण तिथं ती माणूस होणार नाही. म्हणजे तो आणि ते. यानंतर साग जो आहे, तो साग आहे आणि ते सागवान आहे. पण ती सागवान आपण म्हणू शकत नाही. विना, तो विना आणि ती विना. इथं तो आणि ती होईल, पण ते तिथं होत नाही. ते मूल, पोरं, मुलं, बाळं हे तीनही लिंगात वापरले जातात. हे IMP करून ठेवा. ओके. पोरं, मुलं, बाळं हे कसे आहे माझे मित्रांनो? तिन्ही लिंगात वापरले जाणारे आहेत. पोरं, मुलं, बाळं. सर्वांना समजलं काय? याच्यानंतर माझ्या मित्रांनो, इंग्रजी शब्दाची लिंग प्रामुख्याने त्यांच्या मराठी नावावरून ठरवितात. आता थोडंसं इथं जर कधी पाहिलं, इंग्रजी जे शब्द आहेत आपल्या मराठीत आलेले आहेत, त्याचं लिंग कसं ठरवतो? म्हणजे समजा आता आपल्याला घ्यायचं असेल पेन, हा आपला इंग्रजीतला पेन आहे आणि पेनला जर कधी म्हटलो, तर आपण तो पेन म्हणतो, बरोबर नाही का? पण मराठीत जर कधी करायला गेलो, तर आपण काय होतं? लेखनी. ती लेखनी झालं. मग त्या पेनाचं काय करायचं? पहिले मराठी करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं लिंग ठरवायचं असते. तसं तो बूट आहे. आता बूट आहे तो बूट, पण बूटला आपण मराठीत काय म्हणतो? जोडा आणि त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं. क्लास आहे, क्लास म्हणजे वर्ग, वर्ग म्हणजे तो वर्ग. बॉलला आपण चेंडू, तो चेंडू. ओके. ऑफिसला आपण ते कार्यालय म्हणतो बरं. आता ते ऑफिस, ते कार्यालय इथं जुळून राहिला, योगायोग म्हणजे जुळून राहिला, पण नाहीतर हे उत्तर चुकून जाईल तुमचं. म्हणून इथं पहिलं मराठीत ट्राय. बुकले म्हणतो आपण पुस्तक, ते बुक, ते पुस्तक. ते इंक, ती शाई. आता ते इंक म्हटलं तर नपुंसकलिंगी. पण जर मराठीत करायचं झालं असेल तर मग इंक हा इंग्रजी शब्द आहे ना, त्याला शाई, शाई म्हणजे ती. हे लक्षात ठेवायला. कंपनी म्हणजे ती कंपनी, स्त्रीलिंगी, मंडळी. ओके. तर सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवतात. हा पेपरमध्ये कितीतरीदा प्रश्न विचारला आहे, की सामासिक शब्दाचे लिंग हे कोणत्या शब्दावरून ठरवितात? तर त्याचं उत्तर व्हायला पाहिजे शेवटच्या शब्दावरून. सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दावरून ठरवतात? शेवटच्या शब्दावरून ठरवतात. एक्झाम्पल ऑफ माझ्या मित्रांनो, जसं देवघर आहे, ते देवघर. भाजीपाला आहे, तो भाजीपाला. भाऊबीज आहे, ती भाऊबीज नाही रे. ते देवघर नपुंसकलिंगी. तो भाजीपाला. आता शेवटचा शब्द कोणता आहे? पाला. इथं तो पाला म्हणजे पुल्लिंगी. भाऊ बहीण आहे, शेवटचा शब्द आहे बहीण, ती बहीण. ओके. त्यानंतर गायरान, ते रान आहे, नपुंसकलिंगी. सामासिक शब्द म्हणजेच जे शब्द समासामध्ये वापरलेले आहेत त्याला सामासिक शब्द म्हणतो. आणि माझ्या मित्रांनो, सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दावरून ठरविल्या
जातात. सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दावरून ठरवल्या जात असतात. यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. रूल नंबर 12 दिलेला आहे. काही नामे विविध अर्थाने वापरतात, त्यावेळेस लिंगही भिन्न असते. जसं आपण म्हटलं आहे, एक मांस. आता हे अपवादवाला ऐक बरं. मांस म्हणजे ते खायचं मांस होते वेगळं आणि एक मांस म्हणजे मैनाही होते. आता मांस म्हणजे हा मैना आणि ज्यावेळेस आपण मांस हा मैना यानं वापरतो, त्यावेळेस आपण म्हणतो तो मैना. ज्यावेळेस तो मैना म्हणतो, त्यावेळेस असते ती पुल्लिंगी. पण ज्यावेळेस मांस म्हणतो, एक त्याला पूर्णविराम लावतो, तर ते मांस म्हणजे होते मटण आणि ज्यावेळेस मटण म्हणून ते मांस वापरले जाते, त्यावेळेस ते मटण म्हणजे नपुंसकलिंगी होते. आता वाणी म्हणजे एक व्यापारी सुद्धा होते. वाणी या शब्दाचा अर्थ काय? व्यापारी. आणि व्यापारी ज्यावेळेस म्हणतो आपण तो व्यापारी, पण वाणी ज्यावेळेस आपण बोलतो, वाणीत तप असलं पाहिजे म्हणते ना. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस वाणी म्हणजे काय? ती वाणी, ती वाचा. त्यानंतर माळ. माळ म्हणजेच काय? माळ म्हणजे जर तो हारच्या अँगलनं विचारला, तर होतो माझ्या मित्रांनो, आपण गळ्यात घालायचा हार असते काय? स्त्रीलिंगी. ओके. ती माळ म्हणतो. पण जर ते हार मैदानात हार होत असेल, तर मग काय होतं? ते पराभव होत असते. म्हणजे जर का भारतानं श्रीलंकेला हरवलं, तर श्रीलंकेचा काय झाला? पराभव. मग ती झाली हार आणि गळ्यात घालायचा जो हार झाला, तो झाला पुलिंगी शब्द. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक माळ म्हणजे मैदान. आता मैदान ज्यावेळेस वापरलं जाईल, त्यावेळेस ते मैदान हे नपुंसकलिंगी वापरलं जाईल आणि एक माझ्या मित्रांनो जे वापरलं जाईल माळ झालं. माळ म्हणजे मैदान आणि एक माळ म्हणजे घालण्याची सुद्धा माळ होते. आता इथं पहा, हार ज्यावेळेस होते त्यावेळेस तो होईल पुलिंगी, ज्यावेळेस माळ स्त्रीलिंगी आणि ज्यावेळेस माळ हे मैदानाच्या अँगलनं वापरले जाईल, त्यावेळेस होईल ते पुलिंगी. ओके. तो मैदान आणि यानंतर हार. हार म्हटलेला आहे इथं. तर हार म्हणजे पुलिंगी, तो हार आणि हार म्हटलं तर तो पराभव स्त्रीलिंगी. हे एक महत्त्वाचं आहे. खालील सामासिक शब्द नपुंसकलिंगी अनेकवचनी मानावेत. संदर्भ शास्त्रीय मराठी व्याकरणामधून घेतलेला आहे दामले सरांच्या. आई-बाप कशामध्ये? ते आई-बाप, ते स्त्री-पुरुष, ते माता-पिता, ते माय-लेकरे, ते बहीण-भावडे, ते आई-वडील, ते बाई-माणूस. नपुंसकलिंगी एकवचनात हे शब्द आहेत. कसे आहेत? नपुंसकलिंगी एकवचनात शब्द आहे. ठीक आहे. खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग स्त्रीलिंगी मानावेत. जसं घार, सुसर, घूस, पिसू, जळू, मैना, पाल, घोरपळ, मुंगी हे शब्द कसे आहेत माझे मित्रांनो? हे सर्व स्त्रीलिंगी शब्द मानावे. तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नियमाच्या संदर्भात आपल्या पेड बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी अवेलेबल करून देतो. ठीक आहे. ह्याचे 15, 16, 20 रूल्स आहेत. 12वा रूल झाला. ठीक आहे. 12वा रूल झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आहे आपल्याला खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग हे पुलिंगी मानायचे असते. खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असली तरी त्यांचे लिंग कसे मानायचे असते? पुलिंगी आता तो मासा, तो गरुड, तो पोपट, तो साप, तो टोळ हा व्ही-आय-एम-पी करता रे. तो सुरवंट पुलिंगी, तो कावळा, तो गेंडा, तो गीध, तो किळा, तो सरडा, तो मुंगळा, तो डास, तो ससा हा काय झाला माझे मित्रांनो? पुलिंगी मानायचा असतो. तर काही नामे नपुंसकलिंगी सुद्धा मानली जातात. ते चिलटं, ते झुरळं, ते घुबळं, ते तरसं हे सर्व नपुंसकलिंगी मानले जातात. आता आपल्याला पाहायचं आहे 20 रूल आहे टोटल. एकाच वस्तूला वेगवेगळ्या नावांनी जर कधी संबोधलं असेल, तर त्या नावावरून लिंग बदलू शकते. त्यामुळे एकवचनी तोतीत येते हे सर्वनाम वापरून पाहायचे असते. आता ज्यावेळेस एकच शब्द वेगवेगळ्या लिंगामध्ये वापरला जातो, त्यावेळेस सुद्धा त्याचे लिंग चेंज होते. जसं एक्झाम्पल आहे. ग्रंथ हा तो ग्रंथ म्हणतो आपण पुलिंगी. पण ज्यावेळेस ग्रंथाला स्त्रीलिंगी म्हटल्या जाते त्यावेळेस होते पोथी आणि ज्यावेळेस त्या पोथीलाच नपुंसकलिंगी म्हटल्या जाते त्यावेळेस होते ते. म्हणजे काय? ते पुस्तक. म्हणजे ग्रंथ, पोथी, पुस्तक पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारले जाते. ग्रंथ या शब्दाचा नपुंसकलिंगी रूप करा, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? पुस्तकं. त्यानंतर वाडा, वाडा, इमारत, घर. देह, काया, शरीर. रुमाल, पागोटे आणि पगडी व्ही-आय-एम-पी, व्ही-आय-एम-पी. देव, देवी,
दैवत, फेटा, पगडी, पागोटे, कागद, चिठ्ठी, पत्र, आता चिठ्ठीचे जमाने गेले, दरवाजा, ताटी, दार, टोप, टोपी आणि टोपडे. टोप या शब्दाचं नपुंसकलिंगी जर तुम्हाला रूप करायला लावलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे मग? टोपडे. काय असायला पाहिजे मित्रांनो? तुमचं उत्तर असायला पाहिजे टोपडे. ओके. तर आपल्याला 18वा रूल पाहायचा आहे. अनेक वचनी नाम असल्यास त्याचे एक वचन करून त्या मूळ रूपाचे लिंग तुम्हाला पाहिजे. आता वह्या असल्या तर वह्या ह्या शब्दाचं एक वचन रूप करायचं तर काय? वही. वही म्हणजेच काय? स्त्रीलिंगी. झाडे अनेक वचनी आहे. ओके. तर झाड हा एक वचनी आहे आणि ते झाड म्हटलं तर नपुंसकलिंगी. तसे तर ससा हा एक वचनी शब्द आहे. ससा म्हटलं तर तो ससा पुल्लिंगी. भाववाचक नामाचे लिंग प्रत्ययावरून ओळखल्यास अधिक सोपे जाते. पणापासून चांगुलपणा, तो चांगुलपणा, की, तागिरी हे सर्व प्रत्यय आहेत. गरिबी, ती गरिबी. ओके. गुलामगिरी, ती गुलामगिरी. बरोबर नाही का? पण, य असे जे प्रत्यय लागून येतात. आता शौर्य, ते शौर्य नपुंसकलिंगी. सौंदर्य, ते सौंदर्य नपुंसकलिंगी. तो राग, राग. ओके. तो पुल्लिंगी. ओके. भाववाचक नामाचे लिंग प्रत्ययावरून अधिक सोपे जाते ओळखायला म्हणून त्याला प्रत्यय लावायचे आणि ओळखायचे. त्यानंतर इकारांत नामे प्रामुख्याने स्त्रीलिंगी असतात, परंतु काही व्यावसायिकांची इकारांत नामे कशी पुल्लिंगी असतात. वाणी, तेली हे कशी झाली माझी मित्रांनो? स्त्रीलिंगी नाम झालेले आहेत आणि ते इकारांत झालेले आहेत. तर हे आपण आज जे शिकलो माझे मित्रांनो ते आहेत या शब्दाचं म्हणजे नामाचा लिंगविचार आपण पाहिला. याच्यावरची काही PYQ घ्यायचे आहेत. एकदा तुम्हाला जर ह्या गोष्टी कळल्या असेल, परत सांगतो. माझ्या मित्रांनो, लिंगाचे 3 आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. ज्यावेळेस पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो त्यावेळेस पुल्लिंगी. ज्यावेळेस मादी जातीचा बोध होतो किंवा स्त्री जातीचा बोध होतो त्यावेळेस स्त्रीलिंगी. ज्यावेळेस दोन्हीचा बोध होत नाही जी सांगितलेल्यावर त्याला म्हणतात नपुंसकलिंगी. त्याला दर्शवलं जातं सर्वनाम ते. काय दर्शवतो? ते. आता हा शब्द दिलेला आहे. साधू या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्दाचा प्रश्न कसे येतात ते पहा. साधू या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. साधू उकारांताचं काय मग? इकारांत होईल का? साधुवी, साधीन, साधुनी. साधूच होते विरुद्ध लिंगी शब्द साध्वी. साधूचं साध्वी. आता स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला ओळखायचा म्हणते. ते झाड नपुंसकलिंगी झालं. तो फळा पुल्लिंगी झालं. तो नकाशा पुल्लिंगी झालं. ती खुर्ची म्हटलं तर लगेच कसं आलं? स्त्रीलिंगी रूप आलेलं आहे. आता बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला सांगायचं आहे. तसं मोर, लांडोर. ओके. त्यानंतर आपल्याला म्हटलं होतं गायचं वासरू गायचं गाय, बैल. यानंतर म्हटलं होतं उंटाची सांडणी. तर बोकाचं काय होते? बोकाचं स्त्रीलिंगी रूप भाटी असे होते. त्याचं स्त्रीलिंग रूप काय होते? भाटी असे होते. ही प्रत्यय लागून तयार झालेली स्त्रीलिंगी रूपे पदार्थवाचक शब्द तुम्हाला ओळखायचा. आता मी घातलं होतं पदार्थवाचक शब्द. आता आरसाचं आरशी, लोटाचं लोटी, सूनचं सुना आणि खळाचं खडे. ह्या गोष्टी लिटर, मीटर, ग्रॅममध्ये मोजतात. त्याला आपण काय म्हणतो? त्याला माझ्या मित्रांनो आपण पदार्थवाचक म्हणतो. आता आरसा, सून, खळा, लोटा, लोटी. आता ई प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी रूप. लोटाचं लोटी, लोटा. काय होते? लोटा, तो लोटा. तर आपण त्याचं बनवतो काय? लोटीन. हा झाला ई लागून तयार झालेला. तुम्ही म्हणसाल मग हे का नाही? कारण खडा हे ऑलरेडी पुल्लिंगी आहे. सुन हे अकारांत आहे आणि आरसा हे ऑलरेडी आहे. आता आपल्याला काय सांगितलं होतं? स्त्रीलिंगी. आता खळाचं खडी तर ते मग डी इकारांत होते काय? इथं ऑलरेडी दिलेलं नाही आहे ना. इथं दिलेलं आहे. याचं बनवा लागते. ओळखायचं तर कुठं आहे म्हणते? एकच शब्द आहे तो लोटी. कृष्ण या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला सांगायचा. रुक्मिणी, राधा, श्यामा, कृष्ण हे कटलं. रुक्मिणीचा कृष्ण होते का? नाही. आता रुक्मिणीची काय राधा होईल का?
राधाकृष्ण होते ना, राधाकृष्ण. राधाकृष्ण. नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. नर्तिका म्हटलं तर नर्तक. आता नर्तिका, नर्तक. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आग, नाग आणि राग. आता तो राग असते तर पुल्लिंगी, तो नाग असते तर पुल्लिंगी आणि ती आग म्हटलं तर स्त्रीलिंगी. ऑप्शन नंबर 1. पुल्लिंगी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. गिरिजा, महेश, अंबिका, देऊळ. ते देऊळ म्हटलं तर नपुंसकलिंगी, ती अंबिका म्हटलं तर स्त्रीलिंगी, ती गिरिजा म्हटलं तर स्त्रीलिंगी आणि तो महेश म्हटलं तर पुल्लिंगी. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? नदी, सरोवर, कुंड आणि झरा पुल्लिंगी. ते सरोवर नपुंसकलिंगी. ती नदी स्त्रीलिंगी. ते कुंड नपुंसकलिंगी. पण तो झरा म्हटलं तर पुल्लिंगी. तो झरा म्हटलं तर पुल्लिंगी होईल. वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंगवचन व रूपात बदल होतो. त्या बदलास काय म्हणतात? आता त्याला काय म्हणतात म्हणजे जो बदल होतो त्याला विकार म्हणतो. प्रत्यय म्हणतो काय? ज्याला बदल बदल होतो ज्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात? विकार असे म्हणतात. बैल या शब्दाचे लिंग तुम्हाला बदलायचं आहे. बैलचं काय होईल माझ्या मित्रांनो? गाय. बैलचं गाय. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. ती चांदी स्त्रीलिंगी, ती शाळा स्त्रीलिंगी, तो लांडगा पुल्लिंगी आणि ते सोने नपुंसकलिंगी. काय होईल? ते सोने नपुंसकलिंगी. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द तुम्हाला सांगायचा. नपुंसकलिंगी म्हणजेच काय? ते आता पाहू कुठं लागते. तो दगड पुल्लिंगी, ती भिंत स्त्रीलिंगी, ती नदी स्त्रीलिंगी, ते वासरू नपुंसकलिंगी. हे वासरू नपुंसकलिंगी होणार आहे. यानंतर भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला सांगायचं आहे. भगवान काय होईल? देवयानी, भगवी, देवी, भगवती. काय होईल? भगवती. यानंतर सिंह या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला सांगायचं आहे. आता सिंहाची कोणती असते? सिहीन. सिंहाचा छावा लेकरू आहे. आता सिहीन तुम्हाला सांगितलं होतं मी. सिहीन कोणती पाहिजे आपल्याला? सिहीन पाहिजे माझ्या मित्रांनो ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. सॉरी ऑप्शन नंबर 1 यायला पाहिजे. सिहीन. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. असफस होते बरं. दोन्ही अर्थ याचा सिंहच आहे. ऱ्हस्व दीर्घामध्ये कार्यक्रम आपला करून टाकते. पुल्लिंगी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. तो पाठ, ती वाट, ती लाट, ते ताट. मग आपल्याला काय म्हणते? पुल्लिंगी तो पाठ. तो पाठ. यानंतर ढेकर या शब्दाचे मला लिंग ओळखायचे आहे. आता तो ढेकर आणि ती ढेकर एकाच शब्द 2 वेगळ्या-वेगळ्या लिंगात वापरले जाते. ढेकर, तो ढेकर आणि ती ढेकर हा शब्द दोन्ही लिंगात वापरले जाते. ओके. विजोड जोडी तुम्हाला सांगायची आहे. आता थोडेसे प्रश्न ॲडव्हान्स चालू झाले आणि खूप चांगले प्रश्न आहे. बापचं आई बरोबर आहे. वडारचं वडारीण बरोबर आहे. गोपचं गोबी, उंदीरचं उंदरीण होते. उंदरी होते. उंदरीचं काय होते? उंदीरचं उंदरी होते. उंदरीण नाही होत. वेगळी घटक. योग्य विधानं तुम्हाला सांगायची आहे. छान प्रश्न आहेत याच्यामध्ये ऑप्शन काही दिले काय? बरं 4 स्टेटमेंट दिले त्यातलं एकच विधान योग्य असतील. पहा आता. सामासिक शब्दाचे लिंग पहिल्या शब्दावरून नाही तुम्हाला सांगितलं होतं सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून सांगितलं होतं आणि एक पाहिला होता आपण उदाहरण भाजीपाला. काय पाहिलं होतं? भाजीपाला आणि पाला हा पुल्लिंगी शब्द आहे. सामासिक शब्दाचे लिंग त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवलं तरी एक्झॅक्टली बरोबर आहे. सामासिक शब्द चे लिंग पूर्ण सामासिक शब्दावरून, सामासिक शब्दाचे लिंग अर्थावरून ठरवले जात नाही. अश्रू हा शब्द मराठीत पुल्लिंगी तर संस्कृत भाषेत नपुंसक लिंगी वापरला जातो. हे विधान योग्य आहे की अयोग्य? आता अश्रू तो अश्रू म्हणतो आणि संस्कृतमध्ये ते अश्रू म्हणतात. हे विधान संपूर्ण बरोबर आहे. ओके. हे विधान कसं असायला पाहिजे? संपूर्ण बरोबर असायला पाहिजे. योग्य विधानं तुम्हाला निवडायची आहे. सामासिक हे ते स्लाईड आहे. ठीक आहे. हां. आता योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. हा प्रश्न ॲडव्हान्सवाले छान चांगले झाले. साप हा शब्द पुल्लिंगी, तो साप व स्त्रीलिंगी असो. आता ती साप म्हणतो का आपण? तो केवळ पहा. साप हा शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असून तो केवळ पुल्लिंगीच वापरतात हे बरोबर आहे. बेडूक या शब्दाला बेडकीन, बेडकीन प्रत्यय लागून त्याचे स्त्रीलिंगी रूप तयार होते. ओके. घोरपड हा शब्द तो घोरपड म्हणतो का आपण? ते घोरपड म्हणतो ना? ते घोरपड म्हणतो नपुंसकलिंगी ती घोरपड म्हणतो सॉरी.
ती घोरपड म्हणतो. आता मनस्वी हा शब्द 2 लिंगात येतो. तर आता पहा वरचे 2 साप हा शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे आणि तो फक्त पुल्लिंगीच वापरतात हेच विधान बरोबर आहे. बेडूक या शब्दाला ईन, बेडकीन ईन पाहिजे. ओके. बेडकी पाहिजे फक्त. बेडकीन नाही. बेडकी पाहिजे फक्त. बेडकी. बेडकीन नाही. माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्द गाव आहे. ते गाव म्हटलं मग नपुंसकलिंगी. ते गाव म्हटलं तर नपुंसकलिंगी. अशा प्रकारे माझ्या मित्रांनो हे लिंगवचनाचे आपल्याला टॉपिक पाहिला आपण. उद्या आपण आणखी मराठी व्याकरणाचा समोरचा टॉपिक पाहिल. तुमच्या मित्रांना सांगा, कोर्स विषयी सांगा. आवडलं असेल नक्की लाईक करून चला पुढे आणि जे काही प्रश्न असतील तर नक्की मला प्रश्न व्हिडिओच्या कमेंट बॉक्स कमेंट्स करत चला. भेटूया उद्या अशाच एका नवीन टॉपिकमध्ये आपल्या पेड बॅचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.